नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज अक्षय तृतीया आहे. आज संध्याकाळी 6:30 किंवा 7:00च्या दरम्यान जेव्हा आपण आपल्या देवघराची देवपूजा करतो, त्यावेळेस देवघरासमोर बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा आणि स्वामींसमोर, लक्ष्मी नारायणासमोर, महादेवासमोर या मंत्राचा जप फक्त 21 वेळेस करा. घरात येईल अक्षय सुख समृद्धी. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं सुख, कधीही न संपणारी समृद्धी तुमच्या घरात येईल. शांतता, आरोग्य, सुख, जे हवं ते तुम्हाला मिळेल. म्हणून अक्षय तृतीया आज आहे. सगळ्यात मोठा शुभ मुहूर्त या दिवसाला मानले जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त या दिवसाला मानले जाते. या दिवशी लक्ष्मीची, नारायणाची, महादेवाची, स्वामींची विशेष सेवा करावी, नैवेद्य दाखवावा. त्यासोबतच नवीन कार्य, शुभ कार्य आपण या दिवशी सुरू करू शकतात किंवा आपण करू शकतात. नवीन काही मोठी खरेदी आपण करू शकतात. कोणत्याही कामात, कोणत्याही खरेदीत कधीच या दिवशी विघ्न येत नाही आणि नेहमी ती वस्तू, ते काम कायमस्वरूपी अक्षय असतं, कधीही न संपणारं, आपल्याकडून न जाणारं असतं. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. तर या दिवशी आपण संध्याकाळी देवघरासमोर बसून कमीत कमी 21 वेळेस आणि जमलं तर संपूर्ण 1 माळ या मंत्राचा जप देवघरासमोर बसून महिलांनी, पुरुषांनी, कोणीही एकाने केला तरी चालतो. लाभ संपूर्ण परिवाराला, कुटुंबाला होतो. श्रद्धेने, मनोभावाने, विश्वासाने देवघरासमोर बसून या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे: ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी नारायणाय नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी नारायणाय नमः. अगदी सावकाश, हळुवारपणे हा लक्ष्मी नारायण मंत्र याचा जप तुम्ही करा. जिथे नारायणाचे जप होते, जिथे नारायणाची सेवा होते, तिथे लक्ष्मी नक्की येते. आणि लक्ष्मी आली तर घरात सुख, समृद्धी, शांतता सगळं काही येतं. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप 21 किंवा संपूर्ण 1 माळ करायला अजिबात विसरू नका. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.